आता आपण थँक्यू डीजे या स्पर्धेच्या माध्यमातून मी चला निशान भाऊ आपण या व्यासपीठावरती त्या अगोदर मी विनंती करतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सर्वांचे लाडके नाना दशरथ भगत साहेबांना की आपण या स्पर्धेसाठी योग्य ते मार्गदर्शन आपण करावं अशी आमची विनंती आहे। नमस्कार। इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब आयोजित वाशीगाव प्रीमियर लीग या प्रसंगी उपस्थित माझे सर्व सहकारी आणि जेवढे जे प्लेयर जे सामन्यांचे मालक सामन्याचे कप्तान आणि खेळाडू आणि प्रेक्षक आणि उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र हो, प्रथम अभिनंदन की ज्यांनी ह्या खेळामध्ये सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन। जे संघ मालक आहेत ते संघ त्या ठिकाणी गेल्या वर्षानुवर्षे ती जबाबदारी घेतात त्यांचं देखील अभिनंदन। आणि आयोजक म्हणून या ठिकाणी इच्छापोटी स्पोर्ट्स क्लबचे जेवढे सहकारी माझे आहेत त्यांचं अभिनंदन। आणि विशेष करून अभिनंदन की प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आर्थिक लाभ झाला पाहिजे। आर्थिक लाभ याच्यासाठी की त्याचं उत्साह वाढलं पाहिजे, खेळण्याची प्रेरणा जिज्ञासा वाढीच लागावी असे जे सर्व खेळाडूंवर ज्यांनी प्राईज लावलं असं सर्वांचं देखील अभिनंदन की ज्याने आपल्या खिशात हात घातलं आणि तुमचं आमचं मनोबल वाढवलं। आणि हा जो गावकीचा एक प्रीमियर लीग म्हणून वाशीगावचे ग्रामस्थ प्लेयर आणि संघ मालक आणि आयोजक त्याचसोबत या ठिकाणी आमचे जे सहकारी जे पाहुणे म्हणून आले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतोय। आणि जी काही माहिती घेतली की गाव स्तरावरची जी काय IPL असते त्यामध्ये ही IPL एक नंबर आहे। आणि म्हणून वाशीगावच्या ग्रामस्थांचं आणि आयोजकांचं आणि संघ मालकांचं आणि विशेष करून प्लेयरचं यांचे देखील अभिनंदन आहे। मित्रहो, ही जी टुर्नामेंट आहे यामध्ये आपण संकेत सोडायचा आहे की आम्ही खेळतोय कशासाठी। अनेक वर्षापासून मी टॅगलाईन दिलेला आहे। मला असं वाटतंय की आयोजकांनी पुढल्या वर्षी यावर्षी आपण पेन दिलं त्या पेनवर आपण दिवा पाटील साहेबांचं नाव त्या ठिकाणी केलं की त्यांचं कर्तृत्वाची आठवण दिली आपण। आणि त्या कर्तृत्वाच्या सोबत आपल्याला त्यांच्या योगदानाच्या माध्यमातून त्यांच्या त्यागाच्या माध्यमातून आपल्याला लाभ काय भेटला आणि हा संघर्ष जिवंत ठेवावा, ही चळवळ जिवंत ठेवावी की जो येणारा जो आपला जो मुलगा आहे जो आज तरुण आहे त्याचे वडील आहेत आणि त्या तरुणाचा आता तो आजोबा म्हणून या ठिकाणी जो प्रत्येक मुलगा जन्माला येईल त्याचं पुनर्वसन व्हायला पाहिजे। त्याला आर्थिक लाभ, त्याला उद्योग, त्याला त्याची रोजगार मिळाला पाहिजे। मग तो शहरातला असेल की आयरे साहेब तो मग भूमिपुत्र असेल किंवा शहरातला असेल, राहायला घर आणि खायला नोकरी म्हणजे रोजगार सिडकोचं ध्येय आहे। सिटी आणि इंडस्ट्री डेव्हलपमेंट, सिटी म्हणजे राहायला आणि इंडस्ट्रीज म्हणजे खायला। या ठिकाणी माझे जुनगरचे सर्व मंडळी आहेत, म्हणजे हा ध्येय दिवांचा आहे। क्रिकेट हा एक त्यामागचा या पोरांनी त्यांच्यामध्ये जी काही खेळवृत्ती या खेळवृत्तीच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जो चपलपणा आहे, मग तो खेळाच्या माध्यमातून जो जीवन जगण्यासाठी जो चपलपणा आहे तो चपलपणा या ठिकाणी त्याची ट्रायल होते किंवा त्याची प्रॅक्टिस होते। आणि म्हणून पुढल्या वर्षी आयोजकांना विशेष करून संदीप निशांत मग या ठिकाणी जी टीम आई यांना विनंती करतो की आपण एक टॅगलाईन जसा मॅरेथॉन असते, रन फॉर एज्युकेशन, रन फॉर हेल्थ, ही टॅगलाईन खेळून जातो आपण। रन फॉर एज्युकेशन, स्वच्छ भारत अभियान, रन फॉर स्वच्छ भारत अभियान। मग आम्ही ह्या वर्षी पुनर्वसनासाठी खेळत आहोत
किंवा दिवांचं जो ध्येय आहे ध्येयपूर्तीसाठी खेळत आहोत, ध्येयपूर्तीसाठी खेळत आहोत. आणि ती ध्येय कशासाठी त्यांचं किंवा भूमिपुत्र आणि स्थानिक जो या भूभागावर जो राहतो तो सुखी व्हायला पाहिजे. तर मित्र हो, ह्या ठिकाणी हे मला मुख्य करून संदेश द्यायचा आहे. आणि विशेष गावाच्या सोबत हाच संदेश का लाईव्हवर गावगावचे प्लेयर्स आणि संघ मालक ऐकतात, त्यांना देखील संदेश आहे की आपल्याला जीवन जगण्यासाठी आणि सन्मान मिळण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष टिकला पाहिजे आणि राहिला पाहिजे. त्याच्यासाठी दिवांचं नावाचं स्मरण, युग पुरुषांच्या नावाचं स्मरण झालंच पाहिजे. जरी ह्या ठिकाणी क्रिकेटचा माहोल असेल, खेळाचा माहोल असेल, तरीसुद्धा या खेळाच्या माहोलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला काय देऊ शकतो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जे काही जिंकलेले आहे संघ त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांना अपयश आलं नाही, ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, अपयश हा शब्द वापरत नाही मी, काय म्हणतो अपयश हा शब्द वापरत नाही. निशान भगत येऊन त्या ठिकाणी त्या सूचना परत सांगाव्यात. एकदा प्राईज डिस्ट्रीब्युशन निशान भगत येऊन त्या ठिकाणी त्या सूचना परत सांगाव्यात. एकदा प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं का मग त्यातला डिस्टर्ब होऊन जाईल सर्व कार्यक्रम. पुढच्यासाठी जे काही आपल्याला सूचना करायच्या असतील त्या सूचना करा या ठिकाणी, की जेणेकरून अधिक तयारीशी. आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुप आपण कायम ताकदीने आणि शक्तीने कसा ठेवता येईल, पुढे यांच्या भवितव्यासाठी काही करता येईल. जे तरुण पोरं आता जी मुलं मी माहिती घेतली, एक मुलगा काहीतरी 15 वर्षाचा मुलगा खेळतोय, तो पुढल्या वर्षी 9 वर्षाचा मुलगा कसा येईल आपल्या याच्यामध्ये. आम्ही पुढे गेलो पाहिजे. त्या तरुणांना आणि त्या शाळेतल्या विद्यार्थ्याला सहकार्य केलं पाहिजे. तर यासाठी पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2023च्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, गावातील सर्व ग्रामस्थ, खेळाडू आणि प्रथम पारितोषिक जिंकलेले खेळाडू आणि द्वितीय पारितोषिक जिंकलेले खेळाडू सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम नानांना विनंती आहे की आपण कराव्या गावाचा ग्राउंड बघितला असेल. त्या ग्राउंडच्या धर्तीवर आपल्याकडे त्यापेक्षाही मोठा ग्राउंड आपल्याकडे आहे आणि तो पण हायवेला लागून. जसं पाम बीच रोडला लागून कराव्या गावाचा ग्राउंड आहे तसं आपल्याकडे पण हा हायवेला लागून आपल्याकडे ग्राउंड आहे. वर्षानुवर्ष आपण मरम्मत करतो, परंतु महापालिकेच्या माध्यमातून याला पूर्ण खोदून जर समजा हायवेपासून ते रो हाऊसपर्यंत आणि आपल्या ह्या रस्त्यापासून ते जनता मार्केटच्या गल्लीच्या त्या रस्त्यापर्यंत जर व्यवस्थित नियोजन करून जर ग्राउंड आणि त्याला लागणारं स्टेडियम आणि पार्किंगची व्यवस्था जर केली तर ग्राउंड, क्रिकेटचं ग्राउंड आणि फुटबॉलचं ग्राउंड आपल्याकडे होऊ शकतो. बऱ्याच जणांमध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये कोपर खेळण्याचा ग्राउंड आणि कराव्याच्या ग्राउंडची चर्चा होत असते, परंतु आपला ग्राउंड हा हायवेला लागून असल्यामुळं नाईटच्या क्रिकेट टुर्नामेंट आपल्या झालेल्या आहेत. त्यासाठी अनेक लोकांना उत्सुकता आहे की IPL सारखी मॅच आपल्या गावात व्हावी, शिवतीर्थ मैदानावर व्हावी. आणि म्हणून आमच्या वतीनं म्हणजे नानांच्या प्रयत्नानं महानगरपालिकेच्या माध्यमातून हा पुढच्या वर्ष ग्राउंड एवढा चांगला करायचा प्रयत्न करू की नक्कीच पुढच्या वर्षाची IPLच या ठिकाणी कशी होईल, NMPL कशी होईल. आणि NMPL जर इथं झाली त्याच्यानंतर IPLमध्ये चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करू असं आश्वासन देतो. त्यासोबतच जे संघ मालक आहेत त्यांचे मनापासून पहिले मी आभार मानतो की शेवटी आपण संघ विकत घेतला नाही तर ही IPL होऊ शकत नाही. आम्ही प्लॅटफॉर्म द्यायचा प्रयत्न करतो, परंतु शेवटी लागत जी आहे ती तुमची आहे. आम्ही तुम्हाला सर्व सुविधा द्यायचा प्रयत्न करतो, परंतु एक सुविधा जी अशी आहे की एखादा वेंडर म्हणजे जसे टी-शर्ट आणि ट्रॅक आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. 11,000 भले तुमच्याकडनं आम्ही घेत असतो, परंतु प्राईस जर आपण बघितलं, आम्ही नाना यावर्षी नवीन एक प्रयोग केला, एक गेट टुगेदर ठेवला सर्व टीमचा. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जेवण खाऊ घातलं. त्याच्यामध्ये लकी ड्रॉ ठेवलेला होता, हाऊजीचा गेम ठेवलेला होता आणि सर्व पोरं जी पोरं एकमेकांना ओळखत नाही अशा पोरांना एकत्र आणून त्या एकाच व्यासपीठावरती नुसतंच क्रिकेट नाही, एकमेकांची ओळख झाली पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, प्रत्येकाचं नाव काय, त्याच्यामध्ये काय खेळाची क्षमता आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न गेट टुगेदरच्या माध्यमातून केला. आणि म्हणून तिथं तो एक प्रयत्न झाला. इथं 2 दिवस जेवणाचा कार्यक्रम ठेवला, म्हणजे 3 दिवस जेवणाचा कार्यक्रम झाला. आणि त्यासोबतच टी-शर्ट प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक खेळाडूच्या एका टीमला आम्ही बुटं दिली, चांगल्या ब्रँडची बुटं दिली. त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच प्रवीण काटकर यांनी या ठिकाणी
सायकल दिलेली आहे. विकास डेकोरेटर्सने आम्हाला चांगली मदत करून या ठिकाणी डेकोरेशन इथं चांगल्या पद्धतीचं उपलब्ध करून दिलं. दर्शनच्या माध्यमातून साऊंड उपलब्ध झालं. त्यासोबतच निलेश आणि तुषार आणि अजय आणि बरेच प्रशांत मात्र अनेक इच्छापूर्तीचे सदस्य आहेत की ग्राउंडना तुम्ही जर समजा 5 दिवसा अगोदरचं ग्राउंड आणि 5 दिवसानंतरचं ग्राउंड एवढा फरक होता. 40+, 30+ आणि यंग खेळाडूंनी खरोखरच याची प्रशंसा केलेली आहे की बऱ्याच वेळेला या ग्राउंडवरती रात्र झाल्यानंतर अनेक कागद पडलेले असतात, प्लास्टिक पडलेले असतात, बाटल्या पडलेल्या असतात, परंतु ती सर्व साफसफाई इच्छापूर्तीच्या सर्व सदस्यांनी केली आणि ग्राउंड चांगल्या पद्धतीचं ग्राउंड या ठिकाणी खेळण्यासाठी खेळाडूंना उपलब्ध करून दिला. त्यासोबतच आमचे श्रावण भोईर यांनी 2-3 दिवस जो जेवण आम्हाला खाऊ घातला तो खरोखरच चांगल्या पद्धतीचा होता. त्याच्या हाताला जी चव आहे आणि म्हणूनच आम्हा सर्वांना त्याचा अभिमान वाटतो. नक्कीच श्रावण भोईरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तो एकटा येत नाही, त्याच्यासोबत पूर्ण टीम घेऊन येतो. किरण सुतार त्याच्या जोडीला होता. पाण्याची व्यवस्था आमचा महेश आणि बॉन्जी यांनी केली. त्यासोबतच स्टेज डेकोरेशन, बॉन्जी, टी शर्ट वाटप, सर्व आमच्या इच्छापूर्तीचे सर्व सदस्य. आता प्रत्येकीची नावं घेता येणार नाही. सदन मामानी सर्वांनी निमंत्रण देण्याचं काम केलेलं आहे. अशी प्रत्येकाला जबाबदारी दिलेली होती. त्या हिशोबाने प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडलेली आहे. मी सर्व इच्छापूर्तीच्या सदस्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत असताना वाशी गावातील जे खेळाडू असतील, मग तो 9 वर्षाचा असो किंवा 60 वर्षाचा असो, ज्याला खेळायची इच्छा असेल, जसं मी खरं तर क्रिकेट सोडलेला होता पण वाशी गावची IPL ही आपण खेळली पाहिजे. इच्छापूर्ती प्रीमियर लीग वाशीगाव 2023 आपण का नाव दिले? तर नाव याच्यासाठी दिले की आपण गावासाठी, गावातल्या या 2 दिवसाच्या मजेसाठी आपण सर्वजण एकत्र आलो पाहिजे. आणि म्हणून ग्राउंडवर सर्व एकत्र येऊन या ठिकाणी जी जेवणासाठीची जी गर्दी होती, मॅच बघण्यासाठीची जी गर्दी होती, ती बघितल्यानंतर असा गावचा एक उत्सव आपण जसा करतो त्या पद्धतीचा माहोल या ठिकाणी 2 दिवसामध्ये तयार होतो. एक सूचना अनेक लोकांकडनं आलेल्या आहेत, 2 दिवसाची न करता 3 दिवसाची करा. कारण 4 ओव्हरची मॅच झाल्यानंतर अनेक लोकांना बॅटिंग भेटत नाही, बॉलिंग भेटत नाही आणि म्हणून ही स्पर्धा 2 दिवसाच्या जागेवर 3 दिवसाची करावी म्हणून या ठिकाणी सूचना केलेली आहे. तर मला असं वाटतं की या सूचनेची नक्कीच दखल घेऊन पुढच्या वर्षी शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजे 3 दिवस कशी ठेवता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि या स्पर्धेमध्ये जर काय आमच्याकडनं चुकून काय राहिलं असेल किंवा काय झालं असेल तर मी सर्वांची क्षमा मागतो. कारण ही स्पर्धा जी आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला चांगलं म्हणजे चांगला माहोल देण्याचा प्रयत्न करतो, चांगलं गेम खेळण्यासाठीचा माहोल तयार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि असाच प्रयत्न आम्ही दरवर्षीच करतो. मी विशेष आभार मानेन की जे दीपेन पाटील यांच्या माध्यमातून ड्रिंक्सचे मामा आहेत त्यांनी आपली स्वतःची सायकल उपलब्ध करून दिली आणि या स्पर्धेच्यासाठी प्रत्येक वेळेस नाविन्य काहीतरी करत असताना त्यांनी आम्हाला ती सायकल उपलब्ध करून त्यांचे सर्वच ज्यांचं योगदान होतं त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. लाईव्ह क्रिकेटचे मालक, त्यासोबतच स्कोरर, त्याच्यानंतर कॉमेंटेटर, आमचे पंच, सर्वांचे या ठिकाणी विठ्ठल मोरे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्टॅच्यू पुतळा आपल्याला उपलब्ध करून दिला. दीपक भाई यांच्या माध्यमातून तो पुतळा उपलब्ध झाला. त्यांची विठ्ठल मोरेंचे या व्यासपीठावर जरी नसले तर त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. यांचेही त्यांनी नाश्ता वेळेवर उपलब्ध करून दिला, चाय उपलब्ध करून दिला, त्यांचेही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राहुल पाटील यांनी आपल्या मुलाच्या नावाने जे सामनावीर होते त्यांच्यासाठी ट्रॉफी उपलब्ध करून दिली. जय पाटील यांनी कुठली ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स त्यांनी या ठिकाणी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या प्लेअरला उपलब्ध करून दिली. सगळ्यांचे या ठिकाणी मी ज्यांचे योगदान होतं त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यासोबतच आमचे अक्षय भगत, मयूर पाटील, भारत भगत, अजून 2 मिनिट अजून कोणी दिलेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी 5,000, 1,000, 10,000 अशी ज्यांची आर्थिक मदत झाली त्यांचीही मनापासून मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेचा उत्साह ज्या हिशोबाने स्तर वाढलेला आहे, मला नक्कीच खात्री आहे की पुढच्या वर्षामध्ये मला वाटतं 8च्या 10 टीम कराव्या लागतील अशी मनामध्ये शंका येते. कारण अनेक संघ मालक इच्छुक आहेत संघ घेण्यासाठी, परंतु 8 संघाचे लिमिट ठेवल्यामुळं संघ वाढवता येत नाही. परंतु पुढच्या वर्षाचं नियोजन या ठिकाणी करू. मी
मोनिश आणि काय चड्डा. मोनिश चड्डा. चड्डा म्हणजे त्याचं प्रदीप नाव आहे मला असं वाटतंय. याचं नाव का मोंतीस मिंतोष पाटील. असे मिंतोष पाटीलच्या संदर्भात मनीष पाटीलची एक सूचना आहे. त्याचा संपर्क होत नव्हता, परंतु त्याला जसं समजलं तो स्वतःहून इथे आला आणि त्याला शब्द दिलेला होता की जर समजा तू पूर्ण खेळला, चांगला खेळलास, तर तुला अँड्रॉइड फोन तुला गिफ्ट देण्यात येईल. आणि तो शब्द मनीष पाटील यांच्यामधून त्यांनी पाळलेला आहे. आणि तुला नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून कदाचित अशी बरेच असे आपल्या युवकांना त्यांचं नाव माहिती पडतं, युवकांना त्यांचं नाव माहिती पडतंय, नुसतं नावच नाही त्यांचं गेम माहिती पडतोय. आणि म्हणूनच आम्ही या इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून अशा पोरांना संधी या व्यासपीठाच्या माध्यमातून देतो. त्यासोबतच नाना हे जे आम्ही बाउंड्री लाईनवर जे कॉर्नर बनवलेले आहेत, ट्रँगल बनवलेले आहेत, ज्याला रूप बाउंड्री ट्रँगल बोललं जातं, ते विशेष करून ऑफिसमध्ये बसून प्रत्येक पोरांनी तिथं कटिंग करण्याचं काम, त्याला चिकटवण्याचं काम हे इच्छापूर्तीच्या सदस्यांनी केलेलं आहे. आणि इच्छापूर्तीच्या सर्व सदस्यांनी अशी एक संकल्पना ठेवलेली आहे की हेच ट्रँग्युलर अख्ख्या नवी मुंबईमध्ये कोणालाही जरी समजा भाड्याने पाहिजे असतील तर ते आम्ही स्वस्तामध्ये महाराष्ट्र. मित्र हो, आपले वाशी गावचे ग्रामस्थ आपल्याकडे तीर्थयात्रा किंवा पदयात्रा, दिंडी, वारी या गोष्टी होत असतात. अभिनंदन करतो आपण की वाशी गावचे ग्रामस्थ कृष्णा पाटील उर्फ धोंडो आणि केशरी भोईर यांनी नर्मदा परिक्रम पूर्ण केलेले आहेत. हा वाशी गावचा अभिमान आहे. नर्मदा पूर्ण केलेले आहेत आणि त्यांचा उद्या सन्मान आहे. ओके. आणि खंडेराव भोईर यांची शारीरिक स्वस्थतेमुळे त्यांची अर्धी राहिलेली आहे, पण त्याने तर चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे काशीची यात्रा, काशी पदयात्रा दिवंगत हरिश्चंद्र भोईर आणि बलराम मदन भोईर यांनीच केलेली आहे. मी आपल्याला सांगितलं की हा वाशी गावाची परंपरा आहे आणि त्यांचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आम्ही स्वागत करतोय मंडळाच्या वतीने. आणि विशेष उद्या जागृतेश्वर मंदिरामध्ये, बरोबर ना, निलेश गुरुजी जे आहेत आपले आणि वाशीगाव ग्रामस्थांच्या वतीने जागृतेश्वर मंदिरामध्ये त्यांचा सन्मान होणार आहे. कारण धोंडू म्हणजे कृष्णा पाटील अगोदर आले, 5-6 दिवस अगोदर आलेले आहेत आणि केशरी भोईर उद्या येतात, म्हणून त्यांचा उद्याच सन्मान त्या ठिकाणी सर्वांचा सन्मान होणार आहे. आणि आपण सर्वांनी उपस्थित राहावं, हा गावाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. धन्यवाद. सुरू करतोय. सर्वप्रथम मित्रांनो, आणि त्याच दरम्यान शशिकांत भानुशाली साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. आणि आता मित्रांनो, बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करण्यापूर्वी इच्छापूर्ती प्रीमियर लीग या स्पर्धेला ज्या ज्या घटकांना सहकार्य केलं होतं त्या घटकांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस ज्या पंचांना खूप चांगली कामगिरी पार पाडली असे जे ऑफिशियली पंच होते, 3 पंचांना या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी पार पाडली असे सारसुळे गावचे 2 पंच आणि झुगावचे 1 पंच, त्यांचा इथे सन्मान होईल. मी सर्वप्रथम झुगावचे पंच विनोद भगत यांना विनंती करतोय की आपण यावं व्यासपीठावरती, आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल.
तर पुढचा संघ आहे इच्छापूर्ती प्रीमियर लीग मधला अष्टविनायक डायमंड आणि संघ मालक आहे सुरेश पाटील. नानांच्या शुभ हस्ते सुरेश पाटील यांचा सन्मान होईल. त्यानंतर पुढचा संघ आहे 3x3 गोल्डन बुल्स कैलास पाटील निखिल पाटील. आपल्याला सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. मी पशीबाई भगत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निखिल पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे. त्यानंतर शेवटचा संघ RDB बॉईज संघ मालक आहेत अवतार सिंग आणि अक्षय भगत. दशरथ भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. चला आता पुढचा आपण कार्यक्रम करणार आहोत. हे प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत, प्रेक्षक थांबलेले आहेत, ते आपल्यासाठी नाही आहे, तर त्यांनी चिठ्ठी टाकलेली आहे ड्रॉ साठी. आता ड्रॉचा कार्यक्रम आपण करणार आहोत. 2 स्मार्टफोन आहेत आणि कोण स्मार्ट वॉच आहेत, माफ करा, आणि ड्रॉ करतो आपण लकी ड्रॉ. 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. कोण भाग्यवान ठरेल प्रेक्षक. चला पहिला भाग्यवान आहे, क्रमांक आहे 137 137 137. कोण भाग्यवान आहे. स्मार्ट वॉच आहे. लकी ड्रॉ, लकी ड्रॉचा पहिला नंबर आहे 137. कन्फर्म करा. चला कोण नाही, दुसरा काढायचा आहे. चला 24 नंबर पुढचा 24. 24 क्रमांकाचा नंबर कोणाचा आहे. भाग्यवान ठरलाय 24 क्रमांक. चला कचरू पाटील 40+ हे खेळाडू आहेत. नंबर चेक करा, नंबर कन्फर्म करा. 24 क्रमांक यस. मग पुढचा क्रमांक आहे 80. परंतु कन्फर्मेशन झालं पाहिजे. 80 क्रमांकाची चिठ्ठी त्या माणसाकडे पाहिजे, घरी चालणार नाही. चला पुढचा काढा. 86. पुढचा भाग्यवान 86. बच्चा पार्टी स्मार्ट वॉच दिला जातोय. चला चेक करा. 86. चला नाव सांगा, नाव मला नाव सांग. प्रेम मुंडे दुसरा भाग्यवान इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा ठरलाय. पहिला कचरू पाटील. चला आता आपण पुन्हा एकदा बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. या स्पर्धेमध्ये मित्रांनो मालिकावीर आणि ती मालिकावीराची सायकल होती, प्रणय काटकरांच्या माध्यमातून पुरस्कृत केली होती. बायसिकल या वस्तूची गरज आहे मित्रांनो. आणि या स्पर्धेतला मालिकावीर ज्यानं बॅटिंग चांगली केली, धाबा बनवल्या, बॉलिंग चांगली केली, विकेट प्राप्त केलेले आहेत आणि या इच्छापूर्ती प्रीमियर लीगच्या अगदी फ्रेम मध्ये आला हा खेळाडू. यस इथे काय नाव येत. येस कृतार्थ लायन्स या टीमचा चेतन शिंदे हा खेळाडू ठरला या स्पर्धेतला मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. ऑक्सिजन कंपनीची एक सायकल आहे.
आणि ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे. वेल प्लेड चेतन, अभिनंदन. बक्षीस विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. कृतार्थ लायन्स या टीमचा चेतन शिंदे हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा मालिकावीर, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला आता पुढचं शेवटचं बक्षीस आहे इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. रोख रक्कम 30,000 व आकर्षक ट्रॉफी. पुन्हा एकदा कृतार्थ लायन्स हा संघ ठरलाय इच्छापूर्ती प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ. अभिनंदन. चला कॅप्टनच फक्त उभं राहायचं आहे, बाकीच्यांनी खाली बसायचं आहे. मनीष पाटील यांच्या मालकीचा संघ. वेल प्लेड, अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन, आभार. रक्कम ट्रॉफी तुम्ही पाहाल, क्रिस्टल ग्लासची ट्रॉफी देऊन मात्र या कृतार्थ लायन्स टीमला सन्मानित केलं जात आहे. चेतन शिंदे, विजय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, मणितोष, रोशन आणि मनीष पाटील त्यांचे टीमचे ओनर, सर्वांचं अभिनंदन.